मन होती त्यांना ते करण्यात आलेलं आहे, त्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेणार. काका एक जुने जाणते नेते, मी शेतकऱ्यांकडे येतोय, शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन येतोय. तुम्ही इथले जुने जाणते नेते आहात, बरोबर? ऐका, काँग्रेस इथे वाढताना बघितली, त्याचबरोबर अशोकराव चव्हाणांच्या घरात एकदा नाही दोनदा मुख्यमंत्रीपद आलं होतं. बरं, आता ते भाजपमध्ये गेलेत म्हणून तुमच्या दृष्टीने ते गद्दार असावेत, पण मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विकास केला का? नाही. ऐकून घ्या, शेतीमालाला लक्ष दिलं नाही. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला बिजली 24 तासातून 5 तास मिळत नाही, रात्री बेरात्री येते. 25 वर्षा गेले सोयाबीनला भाव होता कापसाला, ते आज मिळत आहे. माझा प्रश्न असा आहे काका की हा अशोकरावांच्या अखत्यारीत का सुटला नाही प्रश्न? ते गेले ना भाजपमध्ये, गेले ना. पण तेव्हा चालले तुम्हाला ते नाही, त्यांनी प्रश्न सोडवले तेव्हा आम्ही त्यांना मदत केली. आज प्रश्न सोडवले. आज त्यांनी गेले, आम्ही सोबत गेलो नाही, आम्ही कोणी गेलो नाही. ते का गेले तुम्हालाही माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. अशोकराव चव्हाण गेल्याचा फार मोठा परिणाम इथं होईल का? अजिबात नाही. भाजपचं नुकसान आहे, भाजपचं नुकसान आहे. अशोकराव चव्हाण साहेबांनी पक्ष बदलून गेल्यामुळं जे पूर्वीचे पडलेले उमेदवार आणि आता निवडून आलेले दोघं एकच ठिकाणी गेल्यामुळं जनता ही वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमागे आलेली आहे. आणि वसंतराव चव्हाण हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचे निष्कलंक उमेदवार आहेत. आणि काँग्रेसनं ह्या भागामध्ये जो विकास केला, राहिला सायला विकास देखील ते करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. बरं, ठीक, येतो मी तुमच्याकडे येतो. हे बघा ना, आता आपण शेतकरी वर्गाला थोडा वेळ देऊयात. बोला, शेतीचे प्रश्न आजही तसेच कायम आहे. शेतमालावरती प्रक्रिया करणारा उद्योग हा विषय मी विदर्भापासून माझ्या समोर येतोय, जो तिथेही नाहीये. यवतमाळ, वाशिम मध्ये, हिंगोली तर सगळ्यात जास्त हळद पिकवणारा जिल्हा देशातला म्हणून ओळखला जातो, तिथेही तीच समस्या आहे. नांदेडमध्ये देखील तीच ओरड आहे. का हा प्रश्न सुटला नाही हो शेतकऱ्यांचा? आपण जर पाहायला गेलं तर 60 वर्षापासून एकाच घरात म्हणजेच अशोकराव चव्हाणांच्या घरामध्ये सत्ता आहे. 4 वेळेस मुख्यमंत्रीपद झालं, केंद्रीय मंत्रीपद झालं, पण त्यांच्याच भोकर मतदारसंघामध्ये जो अर्धापूर तालुका आहे तो 1991 पासून आम्ही केळी पिकवतो, पण केळीवर आज साधी भट्टी सुद्धा तिथं नाहीये पिकवणारी. ही आज तिथली उद्योगांची परिस्थिती आहे. यांची म्हणजे चव्हाण साहेबांचं एकच ध्येय होतं, कमिशन वाद जो आहे तो सगळ्यात मोठा विषय होता. निधी आणायचा, त्याच्यामधून गुत्तेदार मोठे करायचे, कमिशन घ्यायचं आणि आपले जे काही चेले चपाटे होते त्यांना मोठं करायचा, हा एकमेव उद्देश होता. या सगळ्या भानगडीमध्ये आज जर बघायला गेलं तर पोटॅशचं पोतं 10 वर्षापूर्वी 300 रुपयाला होतं आणि सोयाबीन 4000 जवळपास 300ला होतं. आज सोयाबीन 10 वर्षानंतर 4300लाच आहे. त्यामुळे यांनी शेतीवर कुठलाच व्यवसाय केला नाही किंवा कुठलंच धोरण शेती संबंधी आखलेलं नाहीये. आज जनता, शेतकरी जो आहे तो आज कंगाल झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या मड्यावर यांनी फक्त विकासाचे नारे दिलेले आहेत. का होता त्या कोण जबाबदार या सगळ्या परिस्थितीला? MIDC ठप्प आहे तुमच्याकडची, ना उद्योग जिल्हा हा ठपका तुमच्या जिल्ह्यावरती लागलेला आहे. कोण या परिस्थितीला आणखी कोण असणार आहे? आधी अशोकराव चव्हाण आणि त्यानंतर आलेले भाजपाचे सरकार आणि आता असलेले प्रताप पाटील चिखलीकर हे या सर्व जबाबदार आहेत. आता आमचे शेतकरी बांधव बोलले त्याप्रमाणे आहे, इथं फक्त कमिशनचं राजकारण चालतंय. रस्त्याचा प्रवीण भाऊनी वारंवार म्हणजे जेवढ्या डिबेट इथं झाल्या त्या सर्व डिबेटमध्ये रस्त्याचा विषय, रस्ते डेव्हलपमेंट, हे रस्ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली इथं गुत्तेदार पोचण्याचं काम, त्याच्यामधून मिळणारं कमिशन आणि कार्यकर्त्या पोचण्याचं काम केलंय. इथं सामान्यांच्या हितासाठी, सामान्यांच्या म्हणजे इथं साधी पिठाची नवीन गिरणी सुद्धा आणली या 10 वर्षात 20 वर्षात आली नाही. फक्त राजकारण आपल्या घरात ठेवायचं, सोयीचं राजकारण करायचं, सामान्यांच्या हिताचं, सामान्यांचं काही ते भलं होईल अशा हिताचं इथं राजकारण केलं जात नाही. ही नांदेड लोकसभेची म्हणजे मोठी शोकांती. बरं, उद्योग नाहीत. बघा ना, तुम्ही इथले स्थानिक आहात, भूषण म्हणून काय सांगायचं हो? ना उद्योग क्षेत्र असा म्हणून ठपका तुमच्या जिल्ह्यावरती लागतो. खासदार साहेबांनी हा मुद्दा सोडवला पाहिजे होता की नाही? MIDC तुमची सशक्त करायला पाहिजे होती की नाही? आता हे 70 वर्षाची जी घाण आहे ती एकदाच काही संपणार नाही. आणि 70 वर्षापासून जे प्रलंबित, आता बोलायचं 70 वर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते एकदाच हे होणार नाही. आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रेल्वे जे दळणवळणाचं मुख्य साधन आहे ते इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे. पुणे, मुंबई यासाठी रेग्युलर आता रेल्वे नांदेडमध्ये झालेलं आहे. आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून आता नांदेड प्रसिद्धी रूपाला येत आहे. आज जर पाहिलं तर 1 लाखच्या वर मुंबई पुण्याचे पण स्टुडंट इथं शिक्षणाच्या साठी येत आहेत. आज लातूरला तुम्ही पाहिलं, नांदेडच्या लागूनच आहे, मोठी एक फॅक्टरी, रेल्वेचे कोच बनवायची ती फॅक्टरी येत आहे. आणि आज जर पाहिलं शेतकऱ्याच्या विषयी, देवेंद्र फडणवीस साहेबांची जी महत्वाकांक्षी योजना आहे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना
पाणी भेटेल, पाणी भेटल्यानंतर शेती सुपीक होईल आणि नदीजोड प्रकल्प जे कोकणामधून जे पाणी वाहून जात होतं ते मराठवाडा जे अति मागास इतक्या वर्षापासून याने अनुशेष जे अजून मराठवाड्याचा भरू शकले नाही काँग्रेसवाले आणि सत्ताधारी, त्याच्यानंतर आज कोकणाच्या ह्याच्यामधून याच विषयाशी संबंधित चांगली डिबेट हेल्दी चालू आहे, तुमचं अभिनंदन. पण आज जे काँग्रेसची बाजू मांडतायत ना, तर काँग्रेस हा पक्ष देशात कुठंच नाही, तो परिवाराचाच पक्ष आहे. हे सगळे अशोकराव साहेबांचे सहकारी आहेत. आज अशोकराव साहेबांमुळे हेच त्या पदावर बसलेत. पण अशोकराव तुमच्याकडे आहेत ना, अशोकराव तुमच्याकडे आज आमच्याकडे आले अशोकराव, तर हे पण यायला पाहिजे होते, हे पण येतील. अशोकराव फक्त योग्य वेळी येतील. अशोक मी विरोधी पक्ष म्हणून बोललो असतो तर समजून घेतलं असतं. अशोकराव चव्हाणांचे हे लाभार्थी असल्यामुळे त्यांना नैतिक अधिकार अशोकरावजी चव्हाण जे आहेत ना, जनाधार असलेले माणसं आहेत. आज त्यांच्यासोबत जर पाहिलं असेल तर जवळजवळ 52-55 नगरसेवक महापालिकेचे आलेत, जिल्हा परिषदचे मेंबर सर्व आलेत, मार्केट कमिटीचे सभापती आलेले आहेत. उद्या आमदार खासदार पण येतील. ज्यांना कुठंच काही भेटलं नाही, ज्यांना जनाधार नाही, असे लोक काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत. ऐका ना, माझा प्रश्न आहे. तुम्ही म्हणलात की 70 वर्षाची जी घाण आहे, असंच म्हणलात ना, 70 वर्षाचा जो पसारा आहे तो एकदम तर काय 5 वर्षात सोडवता येणार नाही. बर, मग 70 वर्ष जर काँग्रेस नांदेड जिल्ह्यात होतं, त्याच काँग्रेसमधले अशोकराव तुमच्याकडे आले की नाही? मग आता होणार आहे का? मोदी सरकारचा जे नारा आहे, विकसित भारताचा जे नारा आहे, अजून भारतात हे एकटे अशोकराव नाही, भारत देशामध्ये अख्खे ज्योतिराजे सिंधियाजी आलेत. असे अनेक जे विकासाच्या मुद्द्यावर भारताला पुढे जगामध्ये सत्ता केंद्र स्थापित ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांनी बघितलं. राहुल गांधी ना त्याला देशाची समज आहे ना जमिनीची समज आहे, तो नेता होऊ शकत नाही. आणि प्रत्येक काँग्रेसच्या जे जनाधार असलेल्या नेत्याला आता वाटत आहे की नरेंद्र मोदी काँग्रेसनं 70 वर्षामध्ये काय केलं ते संपूर्ण नांदेडला माहिती आहे. जायकवाडी धरण आहे, विष्णुपुरी आहे, पुन्हा नांदेडमध्ये विद्यापीठ काँग्रेसनं आणलेलं आहे, हॉस्पिटल काँग्रेसनं आणलेलं आहे, काँग्रेस पक्षानं विष्णुपुरीत हा जो आहे. आणि 70 वर्षामधल्या ज्या कंपन्या आहेत काँग्रेसनं तयार केलेल्या, त्या कंपन्या विकता भाऊ साहेब 70 वर्षामध्ये ज्या काँग्रेसनं कंपन्या उभ्या केल्यात त्या कंपन्या त्यांनी विकून टाकल्यात. आज महाराष्ट्रातून 7 उद्योग गुजरातला गेलेत. वेदांत पोक्साना असेल, आपण नांदेड बद्दल बोलू ना. नांदेड मधले जे धरण आहेत, गोदावरीवर साखळी बंधारी आहेत सर, गोदावरीवर जे साखळी बंधारी आहेत, नांदेडमध्ये जे धरण आहे. मला सांगा उद्योगांचं काय? उद्योग का टिकले नाहीत नांदेडमध्ये? का बंद आहेत उद्योग? साहेब या ठिकाणी काँग्रेसनं उद्योगाचे सुद्धा खूप प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने उभा केलेले आहेत, त्याच्यामधून MIDC मध्ये जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अहो, तुमचं नाव उद्योग क्षेत्र आहे, तुमच्या जिल्ह्यावरती हा ठपका आहे, याचा शल्य वाटत नाही का तुम्हाला? नाही सर, 70 वर्षामध्ये जे काँग्रेसनं उभा केलंय ते सगळे विकून खालेत ना साहेब यानं. मराठवाड्यामधले आज किती उद्योग गेलेत बाहेर? ठीक, बोला थोडक्यात बोला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ह्या शिवसेनेचे आमचे जे उमेदवार आहेत वसंतरावजी चव्हाण साहेब, यांनी अतिशय निष्कलंक उमेदवार आहेत. आणि काँग्रेसने महाविकास आघाडीने जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्या जाहीरनाम्यात महिलांना दर वर्षाला 1 लाख रुपये ताई सांगितलं त्यांनी, याबद्दल बोलले. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सचिव आहे आणि बोलतो. आता तुम्ही प्रश्न विचारलात की अशोक चव्हाण गेल्यामुळे इथे काय परिणाम झाला, तर आधी ऐकून घ्या. आम्ही खाजगी तुम्ही येण्याच्या आधी चर्चा करत होतो. बीजेपीचे पदाधिकारी आहेत साठे, त्यांनी कबूल केले की अशोक चव्हाण आल्यामुळं फक्त गुत्तेदार आमच्या सोबत आलेत, सामान्य कार्यकर्ते आणि जनता ही बीजेपीकडे गेलेली नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा काँग्रेस करत आहे. दुसरा मुद्दा राहुल गांधी हे पूर्ण देशाचा माप पायी फिरून आणि पदयात्रा करून त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळं काँग्रेसने जो अजेंडा प्रकाशित केलेला आहे 5 न्याय आणि 25 गॅरंटी, ह्याच्यावर लोकांनी काँग्रेसला मतदान द्यावं अशा प्रकारच्या. ठीक आहे. मी येतो ना ताई. मी उद्धव बाळासाहेब पक्षांचा जिल्हा प्रवक्ता आहे. भाजप हे
तुमच्याकडे आलो नाही का? आलो ना? त्यांचा उद्देश असतो भाजपला लोकांचं लेकरू आमचं आहे म्हणण्याचं एक खुळं झालेलं आहे. ते लोकांचं लेकरू आपल्या मांडीवर घेतात आणि नाचवतात. आताच मुद्दा सांगला की युती सरकारमध्ये जलयुक्त शिवार आले. जलयुक्त शिवार ही काँग्रेसच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये आली आणि ज्यावेळेस हे सगळे मुद्दे मांडले भाजपकडे आता प्रचाराचे मुद्दे शिल्लक नाहीयेत. भाजप आता प्रचारापासून दूर गेलेला आहे. बोला का? माझं काय म्हणणं की आतापर्यंत कुठल्याही पक्षानं ईपीएफच्या कर्मचाऱ्याच्या पेन्शनसाठी कुठेही प्रॉब्लेम मांडलेला नाही. काय एक दोघं खासदारांनी मांडलेला आहे. तर तो माझं म्हणणं विस्तृत बीजेपीनं म्हणा. ज्यावेळेस बीजेपीचं गव्हर्नमेंट नव्हतं त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्ही आम्हाला ईपीएफचं तुम्हाला म्हणलं तसं वाढून देऊ. पण आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. जर कोणी असेल या देशामध्ये तर फडणवीस तर ते द्यायला पाहिजे असं माझं मराठ्यांच्या आरक्षण असं माझं म्हणणं आहे की अहो एक सिनियर सिटीजन बोलतायत. शांत शांत शांत. अहो सिनियर माझं काय म्हणणं की आमच्यासाठी मोदी साहेबांना आमच्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा आणि एवढ्या 70 लाख कर्मचाऱ्याला न्याय द्यावा. ठीक आहे. ऐका ना ऐका ऐका ना ऐका ऐका शांत. चर्चा हेल्दी चालू आहे. चर्चा